नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूया। बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी आणि महत्त्वाची बातमी। मोदींनी संसदच ताब्यात घ्यावी पण मित्र पक्षांचाही मान राखावा। शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकरांनी भाजपला हा सल्ला दिलाय। गजानन कीर्तिकरांकडून अमोल कीर्तिकरांच्या ईडी चौकशीवर सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। खिचडी घोटाळ्यामध्ये काहीही लागणार नाही असं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलेलं आहे। गोरेगावमधल्या माहितीच्या प्रचार सभेमध्ये गजानन कीर्तिकर यांनी हे वक्तव्य केलंय। अमोल कीर्तिकरांविरोधात प्रचार करणार असल्याचीही गजानन कीर्तिकरांनी माहिती दिली आहे। तर गजानन कीर्तिकर यांनी नेमकं काय म्हटलंय? विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणं ही भाजपनं आणलेली नवी संस्कृती आहे। मोदींनी 400 पारचा नारा देण्याच्या ऐवजी संसदच ताब्यात घ्यावी पण मित्र पक्षांचाही मान राखावा। गजानन कीर्तिकरांकडून अमोल कीर्तिकरांच्या ईडी चौकशीवर सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। कथित खिचडी घोटाळ्यामध्ये काहीही हाती लागणार नाही हे ईडीचे अधिकारी खासगीमध्ये कबूल करतायत। ठाकरे गटातर्फे निवडणूक लढवत असलेल्या मुलाविरोधात प्रचार करणार असं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलेलं आहे। याच्या विरोधात या भागामध्ये कार्यकर्त्यांसोबत मी प्रचाराला जाणार, मी प्रचार करणार। तर अमोल कीर्तिकर यांच्या ईडी चौकशीवर सुद्धा गजानन कीर्तिकर यांनी यावेळेला नाराजी व्यक्त केलेली आहे। ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती काहीही लागणार नाही, ईडीचे अधिकारी जे ते खासगीमध्ये याची कबुली देतात असं गजानन कीर्तिकर यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। मोदींनी संसदच ताब्यात घ्यावी पण मित्रपक्षांचा सुद्धा मान राखावा असा सल्ला सुद्धा गजानन कीर्तिकर यांच्याकडून भाजपला देण्यात आलेला आहे। शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांचं हे वक्तव्य अमोल कीर्तिकरांच्या ईडी चौकशीवर सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी हे सुद्धा नमूद केलेलं आहे की ठाकरे गटातर्फे अमोल कीर्तिकर जे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात प्रचार करणार।